श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 7. आपण अगोदर सारांश सांगून नंतर मूळ अध्यायाला सुरुवात करणार आहोत. अध्याय 7. सारांश. मित्रासह हा इक्ष्वाकू वंशातला राजा अरण्यात शिकारीला गेला असता त्याने एका राक्षसाला मारले. त्या राक्षसाच्या भावाने राजाचा सूड घेण्यासाठी मानवी रूप मायावी शक्तीने धारण केले व राजाचा विश्वास संपादन करून त्याचा विश्वासू सेवक झाला. पुढे श्राद्धाच्या दिवशी त्याने ऋषींना कपटाने आचार्याकडून नरमांस शिजवून भोजनास वाढले. हे वशिष्ठ मुनीच्या लक्षात आले. त्यांनी राजाला दोषी ठरवून 12 वर्ष ब्रह्मराक्षस होशील असा शाप दिला. राजा उलट शाप देणार होता, परंतु राणी मदयंतीने त्यांचे निवारण केले. तेव्हा राजाने शापजल स्वतःच्या पायावर टाकले. वशिष्ठांच्या शापाप्रमाणे तो ब्रह्मराक्षस झाला. पायावर पडलेल्या शापजलाने त्याचे पाय काळे झाले, म्हणून त्याला कल्पाशंपद असे नाव पडले. राजा अरण्यात नरमांस व इतर प्राण्यांचे मांस खाऊन राहत होता. एकदा एक ब्राह्मण जोडपे त्या अरण्यातून जात असता तो ब्राह्मणाला मारू लागला. तेव्हा त्याच्या पत्नीने कळकळीने आपल्या पतीला न मारण्याची राजाला ब्रह्मराक्षसाला विनंती केली, परंतु त्याने ऐकले नाही व ब्राह्मणाला मारून खाल्ले. म्हणून त्या पतिव्रतेने राजाला शाप दिला, तू जेव्हा 12 वर्षांनी शापमुक्त होशील तेव्हा तुला मदयंतीजवळ भोग भोगता येणार नाही. तसे करशील तर तू मरण पावशील असे म्हणून तिने पतीच्या अस्थिसह स्वतःला जाळून घेतले. कालांतराने राजा शापमुक्त झाल्यावर त्याने झालेला सर्व प्रकार मदयंतीला सांगितला. आपले ब्रह्महत्येचे पातक धुवून काढण्यासाठी त्याने मंत्राच्या व पुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे अनेक तीर्थयात्रा व्रतवैकल्ये केली, दान दिली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तो एकदा मिथिला नगरीबाहेर एका वृक्षाखाली खिन्न मनाने विचार करीत बसला असता गौतम ऋषींची भेट झाली. त्यांनी राजाची विचारपूस केली. तेव्हा त्यांनी ब्रह्महत्येचे पातक जाण्यासाठी गोकर्ण महाबळेश्वराची महती सांगितली व तेथे दर्शनास जाण्यास सांगितले. राजाने याची कोणास प्रचिती आली आहे का असे ऋषींना विचारले. तेव्हा गौतम ऋषींनी पुढील कथा सांगितली. एकदा गौतम ऋषी गोकर्ण क्षेत्री गेले असता तिथे त्यांना एक चांडाळ स्त्री कुरडत जाताना दिसली. ती वृद्ध, आंधळी व कुष्ठरोगी होती. ती आता थोड्याच वेळात मरणार असे दिसत होते. तेवढा तेथे 4 शिवदूत दिव्य विमानातून तिला घेऊन जाण्यासाठी आलेले दिसले. तेव्हा गौतमांनी अशा पापिनी स्त्रीला तुम्ही शिवलोकी कसे काय नेता असे विचारले. त्यावेळी शिवदूतांनी तिची पूर्वजन्मीची कथा सांगितली. ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण मुलगी होती. तिचे नाव सौदामिनी होते. ती फार सौंदर्यवान होती. ती उपवर झाल्यावर तिच्या वडिलांनी तिला एका ब्राह्मणाशी विवाह लावून दिला. दुर्दैवाने तिचा पती अल्पायुषी ठरला व कालवंश झाला. पुढे त्या तरुण विधवेतीने व्यभिचार केला. तो उघडकीस आल्यावर तिच्या नातेवाईकांनी तिच्यावर बहिष्कार टाकला. मग ती उघडपणे दुराचार करू लागली. पुढे तिने एका वाण्याशी विवाह केला. ती नेहमी मद्यमांस सेवन करीत असे. एकदा तिने दारूच्या नशेत बकरा समजून वासरू मारले. वासराचे मुंडके शिकाळ्यात ठेवून मांस शिजवले व आपल्याबरोबर नवऱ्यास खाऊ घातले. संध्याकाळी नशा उतरल्यावर तिला आपण केलेली चूक लक्षात आली. तिला खूप पश्चाताप झाला व तिने भगवान शंकराची प्रार्थना करून माफी मागितली. झालेला सर्व प्रकार नवऱ्याला कळू नये म्हणून तिने वासराचे शीर, हाडे व कातडी जमिनीत पुरून टाकली व वाघाने वासरू नेले म्हणून मोठ्याने शोक करू लागली. पुढे कालांतराने तिला मरण आले व ती नरकात गेली. नंतर तिला चांडाळ योनीमध्ये जन्म मिळाला. पूर्वजन्मीच्या पापामुळे ती जन्मांध झाली. पुढे तिचे आई वडील मरण पावले. त्यातच तिला कुष्ठरोग झाला. इतर भिकाऱ्यांबरोबर भीक मागत मागत जात असताना ती शिवरात्रीला गोकर्ण महाबळेश्वराला आली. एका यात्रेकरूने तिच्या हातावर काही बिल्वपत्र ठेवली. त्याचा वास घेतल्यावर तिला समजले की ही खाण्याची वस्तू नाही, म्हणून तिने ती बिल्वपत्रे फेकून दिली. ती नेमकी शिवलिंगावर पडली. रात्रभर जागरण झाले
व भिक्षाही मिळाली नाही, म्हणून तिला उपवासही घडला. अजाणतेपणे तिच्याकडून हे पुण्य कर्म घडले, म्हणून शिवशंकर तिच्यावर प्रसन्न झाले व त्यांनी शिवदूतांना तिला शिवलोकी नेण्याची आज्ञा केली. तिचा देह विमानाने शिवलोकात घेऊन गेले. गौतम ऋषींनी सांगितलेली कथा ऐकून राजाने गोकर्णास जाण्याचे ठरवले. गोकर्णास गेल्यामुळे राजा पापमुक्त झाला. आपण आता मूळ अध्यायाला सुरुवात करणार आहोत. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्णीचा महिमा मासी, विस्तार करावा कृपेसी, परवी कमणा वर झाला, समस्त तीर्थे सोडुनी, श्रीपाद केले किंकारणी, परवी आराधना केली कवणी, पुराण कथा सांगमज, सिद्ध म्हणे नामधारकासी, गोकर्ण महिमा मजपससी, सांगीन तुझ विस्तारेसी, एकचित्ते ऐकावे, पूर्वयुगांतरी श्वाकुवंशी, मित्रसह राजा परेसी, प्रतापवंत क्षत्रियवंशी, सर्व धर्मरत देखा, असता राजा एक दिवशी, विनोदे निघाला पारदेसी, प्रवेश झाला अरण्यासी, वाससिंह शादुलाचा, निर्मनुष्य अरण्यात, राजा पारधी खेळत, भेटला ते दैत्य अद्भुत, ज्वाळाकार भयानक, राजा देखुनी तयासी, शरजाळ वर्ष कोपेसी, मूर्छना येऊनी धरणीसी, पडिला दैत्य तये वेळी, नित्यवंदिता तये वेळी, होता त्यांचा बंधू जवळी, अक्रदंत से प्रबळी, बंधू शोके करोनिया, प्राणज्योतिता निशाचरू, बंधुसी म्हणत सेरू, तू जरी होशील सहोदरू, सूड माझा घ्यावा तुरित, ऐसे बोलुनी बंधुसी, दैत्य पावला पंचतत्वासी, अनेक माया तयापाशी, नररूप धरिले त्यावेळी, रूप धरुणी मानवाचे, सौम्यवाणी बोले वाचे, सेवकत्व धरिले राजयांचे, अतिनम्रत्वे बोलोनिया, समस्त मृग मारुणी, दृष्ट जीवे छेदुनी, राजा आला परतोणी, आपले नगरा परेसा, ऐसे क्रमिता एक दिवशी, पितृश्राद्ध आले परेसी, आमंत्रण सांगे ऋषीसी, वशिष्ठादी मुनिवरा, ते दिनी नियमे स्वयंपाक, करवी राजा सविवेक, कपटी होता जो सेवक, तया स्थानी ठेविला, राजा म्हणे त्यासी, पाकस्थानी तू वससी, जे जे मागतील भाणवसी, सर्व आणुनी त्वा द्यावे, अंगीकारुनी तो सेवक, नरमांसा आणुनी देख, कपट्या भावे करुणी पाक, केली शाक तयावेळी, ठाय घालिता ऋषीश्वरासी, पहिलेच वाढिले नरमासासी, पाहताची कोपला वशिष्ठ ऋषी, दिदला शाप तयेवेळी, वशिष्ठ म्हणे रायास, नरमांस वाढिले अम्मास, त्वरित हो गा ब्रह्मा राक्षस, मनोनी कोपे तयावेळी, शाप देताची तयावेळी, राजा कोपला अति प्रबळी, अपराध नसता आम्हा जवळी, वाया शापिले ती का, नेने मांस पाक कवणे केला, माझा निरोप नाही झाला, ऋतामुते शाप दिदला, आपण शापिन म्हणतसे, उदक घेऊनी अंजुळी, शापावया सिद्ध झाला तये काळी, तव राजश्री येऊनी जवळी, वर्जती झाली पतीसी, पतीसी म्हणे ते नारी, गुरुसी शापिता दोष भारी, वंदुनी त्यांचे चरण धरी, तेने तरशील भवसागर, मदयंती सतीचे वचन, मानिता झाला राजा आपण, अंजुळी उदक होते जाण, पडिले आपल्या चरणावरी, शाप देता कल्पस्मानी, पडले राजे यांचे चरणी, कल्पपाद नाम म्हणूनी, ब्रह्मराक्षक झाला तो राव, पतिव्रता राजमहेशी, लागली वशिष्ठ चरणासी, उद्धरी स्वामी बाळकासी, एवढा कोप काय कीजे, करुणा कोणी, शांत झाला वशिष्ठ मुनी, वर्ष 12 क्रमोनी, पुनरपी राजा होईल, शाप देऊनी वशिष्ठ ऋषी, गेला आपले ठायासी, ब्रह्मा राक्षस राजा परेसी, होऊन गेला वनांतरा, निर्मनुष्य अरण्यात, राक्षस राहिला प्रख्यात, भक्षण करी अनेक जंतू, पशु पक्षी मनुष्यादी कुर्ण, ऐसे क्रमिता ते वेळी, मार्गस्थ दंपत्य हो दोन्ही, ब्राह्मण जाती मार्गक्रमणी, देखिला राक्षस भयासुर, येऊनी धरिले ब्राह्मणासी, व्याघ्र जैसा पशुसी, घेऊन गेला भक्षावयासी,
विपस्त्री जाय समागमे अतिशोक करीतसे ते ब्राह्मणी जावणी लागे राक्षसाचरणी राखे मजला अहेवपणी प्राणेश्वरासी सोडीपा न बक्षी माझा पती माझी तयावरी प्रीती माते बक्षिगा सुखवृत्ती वल्लभांते सोडीपा पती विने राहती नारी जन्म वृथा दगडापरी पाहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचा ऐसे नाना परी देखा विपस्त्री करी महादुःखा बोल न मानिता राक्षसे का त्या ब्राह्मणा ते बक्षिले पतीसी बक्षले देखुनी शाप दिदला ते ब्राह्मणी म्हणे राक्षसा एक काणी शाप माझा निर्धारे तो राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी पुढे मागुती राजा होसी 12 वर्ष क्रमोनिया परी रमता तुवा स्त्रिय सवे प्राण जाईल स्वभावे आम्हा अनाथा बक्षिसी दुष्ट व्हावे दुरात्मया तू राक्षसा शाप देऊनी ते वेळी पतीच्या हस्ती मिळवणी सकळी कष्टे घालून या प्रबळी अग्निप्रवेश केला तिने ईसा सुता राजा देखा क्रमिली तेथे 12 वर्षा पुनरपी राजा होऊन ऐका आला आपले नगरासी विपस्त्रियेचे शापवचन स्त्रियेसी सांगिते कुण रती संगीते करिता क्षण मृत्यू असे आपणासी ऐकुणी पतीचे वचन मदयंती दुःख करी आपण मन करुणी निर्वाण त्युज प्राण म्हणतसे मदयंती म्हणे रायासी संतान नाही तुम्हासी आता कष्टला 12 वर्षी पारपता फुले न सुखेची ऐकोणी सतीचे वचन शोक दाटला तिगहन अश्रू निगती लोचनी केवी करू म्हणतसे मंत्री वृद्ध पुरोहितासी बोलविता झाला प्रेसी ब्रह्महत्या घडली आपणासी विमोचना होय कवणे परी मंत्री वृद्ध पुरोहित रायासी म्हणे एकमात तीर्थे अचरावी समस्त तेने पुनित होशील ऐसा करुणी विचारू राजा निघे तीर्थाचरू सकळ तीर्थ परी करू विधीपूर्वक करीतसे ऐसी नाना तीर्थ करीत ब्रह्महत्या सवे येतसे गुरु रूपे असे दिसत न वचे कवणे परी देखा कष्टोनी राजा भूतापरी निर्वाण होनी मना भीतरी हिंडत पातला मिथिलापुरी चिंताक्रांत होनिया नगराबाह्य प्रदेशी रमोणी राजा प्रेसी चिंततसे मानसे वृक्षछाये पैसुनिया तव ऋषेश्वरा समवेत जैसा सूर्य प्रकाशित गौतम ऋषेश्वर ख्यात अवचिते तेथे पातला देखुनी राजा गौतमासी चरणी लोळे संतोषी नमन करे अति हर्षी भक्ती भावे करुणिया अश्वासुनी ते वेळी गौतम पुसे करुणा बहाळी क्षेम समाधान सकळी पुसता झाला वृत्तांत ऐकोणी ऋषेश्वराचे वचन राजा सांगे विस्तारुन शाप झाला ब्रह्मवचन ब्रह्महत्या घडली मज शमन होय माझा दोष सवेची तसे अघोर वेश वृत्त्या चुरले कोष्टीस नवचे दोष प्रेसा ऐकोणी रायाचे वचन करुणा सागर गौतमापन भय सांडिगा निर्वाण वचन तारिले शंकर मृत्युंजय तुझे पाप निवारणासी सांगीन तीर्थ विशेषी महापातक संहारासी गोकर्ण स्थान असे भक्तिपूर्वक तया स्थानी जपव्रत करती जाण फळ होय लक्ष गुण ऐसे पुण्यक्षेत्र असे जाना तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपुर प्रतिष्ठा करे विघ्नेश्वर विष्णू निरूपे विनयार्थ जे जे इच्छिती मनोकामना पावे तुरित निर्धारे जाणा समान नाही क्षेत्र गोकर्णा या ब्रह्मांड गोलकात गोकर्ण क्षेत्र से गहन लिंगतीर्थ संख्यात जाण पदोपदी असते निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम्य कृतयोगी महाबळेश्वर श्वेत त्रयोगी दिसे लोहित द्वापारी रूप पीत कलियुगी कृष्णवर्ण जाणा सप्तपाताळ खोलावून उभे असे लिंग आपण कलियुगी वृंद होऊन दिसे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र रेसी गोकर्ण तीर्थ उत्तमेसी ब्रह्महत्यादी पापणाशी काय आश्चर्य प्रेसा ब्रह्महत्यादी पंचमा पापे परद्वारादी षष्ठ पापे दुशील दुराचारी पापे जाती गोकर्ण महाबळेश्वर दर्शने तया स्थानी पुण्य दिवशी जे अर्चिती भक्तिसी
तोची जाणा रुद्रवंशी रायासी म्हणे गौतम आदित्य सोम बुधवारी अमस्यवादी पूर्वाभितरी स्थान करती समुद्री दान धर्म करावा शिवपूजा व्रत होम हवन जप ब्रह्मा संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य म्हणे गौतम रायासी व्यतिपातादी पर्वणीसी सूर्य संक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशीशी पूजिते पुण्य अगम्य असित पक्ष माघमासी शिवरात्री चतुर्दशी बिल्वपत्र वाहिल्यासी दुर्लभ असे त्रिभुवनात स्थान करुणी समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगारती पूजा करावी भावार्थी पातका व्यतिरिक्त होय जाणा एषा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा ऐकुणी अति प्रेमा पुसता झाला ते वेळी राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान महिमा निरूपलेसी पूर्वी कवण कवणासी साक्षी झाली असेल की म्हणे गौतम ते वेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखील असे गेलो होतो आम्ही यात्रे देखिला दृष्टांत विचित्र आले होते ते जन मात्र यात्रा रूपे करोनिया माध्यान्ह काळी आम्ही तेथ बैसलो होतो वृक्षछायेत द्रोणी देखिले चांडाळी ते वृद्धांध महारोगी विधवा पण केशपवणी दिसे जैशी मुख्यमरणी क्षणाक्षणा पडे धरणी प्राणत्याग करू पाहे हेची अवस्था चांडाळणीची आली वृक्ष छायेसी देह टाकला धरणीसी त्याजो पाहे प्राण आपुला प्राण त्याजिता ते वेळी विमान उतरले तत्काळी शिवदूत तुरबळी त्रिशूळ कटवांग दुरुणी हाती टकायुधे चंद्रबाळी चंद्रासारखे कांती केवळी किरट कुंडले मिरवे कपोली चतुर्वर्ग येणे परी विमानी सूर्यासारखे तेज अति विचित्र तिसे विराज आले चांडाळीचे काज अपूर्व वर्तले तयावेळी आम्ही पुछले शिवदूतासी आली ती कमण कार्यासी दूत म्हणते आम्हासी आलो चांडाळीस न्यावया ऐशी चांडाळी पापिणीसी केसी योग्य विमानेसी नेमुनी आश्वासासी सिंहासनी काय योग्य शिवरात्री उपोषण नाही केले दान आपण केले नाही देखील यज्ञ येसी कैसे न्याल तुम्ही अर्जुन जन्मांतरीचे म्हणा कुष्ठ सर्वांग हे चिकुणा कुर्मी निगती मुखातून पूर्वार्जित केवे होईल गौतम म्हणे रायासी ऐसे पुसले दुतासी त्यांनी सांगितले आम्हासी अदत्ततये चांडाळणीचा पूर्वी ते जन्मस्थान ब्राह्मण कुळी झाली कन्या सोमिनी नामासे पूर्ण सोमबिंबासारखे मुख अति सुंदर रूपेसी उपवर झाली पितृगृहेसी न मिळे तरी ते सरसी चिंता करते माता पिता न मिळे सुंदर वरतीसी उन्नत झाली 10 वर्षी मिळवणी एक द्विजासी गृहात केसी दिदली कन्या विवाह झाल्यावरी होती तया पतीच्या घरी कुचित काळ येणे परी होती नारी प्रेयसा व्रतता असे पुढे देखा तिचे पतीच झाले दुःख पंचत्व पावल तत्काळिका विविध विशेष करुणिया एकुणी तिचे माता पिता कन्या आपले घरी आणिता पतीचे दुःख करी बहुता खेद करीते नारी अति सुंदर पूर्वयसी मध्ये व्यापले प्रतिदिवसी चंचळ होय मानसी परमपुरुषा ते देखोणी गुप्त रूपे क्वचित काळी जार कर्म करिता झाली प्रकट झाले तत्काळी गोप्यनो हे पातकासी ऐसे तिचे पातकासी प्रकट झाले सर्वासी वाळीत केले तयासी माता पिता बंधू वर्गाधिका शंका होती पाहिली तिसी निशंक झाली व्याविचारासी प्रकट रूपी अहर्निशी रमू लागली नगरात तया नगरी एक वाणी रूपे होता तिला वणी पूर्व वयी देखोणी झाली त्यांची कुलस्त्री तया शुद्धाचे घरी वर्तत होती ते नारी ऐसी पापिनी दुराचारी कुळवैरण 42 स्त्रियांना सती कामत्वे ब्राह्मणांना सती हिनसेवे राज्य जाय तिज शोभे यतीनासे विषय सेवणे रुदास व्यहरणीशी रमत होती अतिहर्षी पुत्र झाला तेसी तया शूद्रा घरी असता वर्तता ऐसे एक दिवशी उन्मत होणी परेसी छेदले वासरू आहारासी मेष म्हणोनी पापिणीने छेदोनी वस परेसी पाक केला विनेसी शिर ठेवले शिकेसी दुसरे दिवशी भक्षावया आपण ब्रह्मित मदपाणी जागृत झाली अस्तमानी वासरू पातसी भुवणी देणू दोवया लागी वसस्थानी असे मेष भ्रमित झाली अति क्लेश घरात पातसे सिरास व्यक्त दिसे वासरांचे
अनुतप्त होऊनी त्यावेळी शिवशिव म्हणे चंद्रमोळी अज्ञाने से पापे घडली म्हणून चित्ती दुरात्मिनी तया वसा शिरासी निक्षेप केला भूमिसी पती कोपेल म्हणून परेसी अस्ति चर्म निक्षिपेले जाऊनी सांगे शेजारी लोका व्याघ्रे बक्षले वसासी एका रोदन करी समजता पुढे देखा पती पुढे येणे परी ऐसे कित्येक दिवसापरी नांदत होती शूद्रा घरी पंचवत्व पावली ती नारी नेली दुई यमपुरासी घातले तिसी नरकात भोगभोगी अति दुःखित पुनर्रपी जन्म चांडाळी जात उपजली ते नारी एका झाली उपजीवितांची आंधळी विद्रुपर्ण देशी काजळी माता पिता क्वचित काळी प्रतिपाळती मायामोहे ऐसे असता वर्तमानी सर्वांगी झाली कुष्ठवर्णी पंचवत्व पावली पिता जननी दारिद्र्य झाली निराश्रय न मिळे तिसी वस्त्रान्न दुःख करी अति गहन ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अति कष्टे ऐसे व्रता मागमासी लोक निघाले यात्रेसी महास्थान गोकर्णासी कलत्र पुत्र सहित देखा ऐसे महाजना समवेत चांडाळी गेली यचित सर्व भिक्षुकू बहुत तया समगामे जातसे ऐनी पर्णी गोकर्णासी चांडाळी घातली जायासी रोळुंबुणी महाजनासी भिक्षा मागे कृणावचने ऐने परिमार्गात चांडाळी असे यचित ते दिनी शिवरात्री असे व्रत कोणी न घाली भिक्षा तिसी पूजेशी जाती सकल जन त्याते मागतसे आक्रोदन एक म्हणती हासून उपवासाची अण्णकेचे हाती होती बिल्व मंजरी ते घातली तिचे करी हुंगोणी पाहे एरी भक्षण वस्तू नव्हे म्हणे कोपून टाकी ते अवसरी जाऊनी पडली लिंगावरी रात्री असता अंधकारी अल्लभ्य पूजा घडली सीतीसी कोणी न घाली ती भिक्षा तिसी उपास घडला ते दिवशी पूजा पावली ते शिवासी बिल्व मंजरी शिवमस्तकी पुण्य केले ने आजी उपवास शिवतिथी काजी बिल्वपत्रेश्वर पूजी घडले रात्री जागरण तया पुण्य करुणीचे पाप गेले जन्मसत जन्मीचे ईश्वरासी प्रेमयेचे म्हणून पाठविले आम्हासी ऐसे म्हणती शिवदूत तियेवरी शिपती अमृत दिव्य देह केले त्वरित घेऊन गेले शिवलोका ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारुण राजियासी म्हणतसे सगुण त्वरित जाई गोकर्णासी ऐकोणी गौतमाचे वचन राजा म्हणी संतोषन पावला त्वरित गोकर्ण पापा वेगळा झाला जाना ऐसे पुण्यवान स्थान म्हणून श्रीपाद राहिले आपण सिद्ध म्हणे एक कथन नामधारका एक चित्ते इति श्री गुरु चरित्रामृत परम कथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामक धारक संवादे गोकर्ण महिमावर्णम नाम सप्तमध्याय श्री गुरुदेव दत्तात्रय परमस्तु श्री गुरुदेव दत्त अविसंख्या 25 श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अध्याय 8 सारांश कुरवपुरात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी अंबिका ही अत्यंत सुशील व पतिसेवेत तत्पर होती. परंतु तिचे पूर्वकर्म असे होते की तिचे पुत्र जन्मताच मरण पावत असत. तिने अनेक व्रतवैकल्य केली. त्यामुळे पुढे देवयोगाने एक पुत्र झाला. परंतु तो मंद बुद्धीचा होता. सर्व उपाय करून झाले पण काही सुधारणा झाली नाही. पुढे पित्याने त्याची मुंज केली व त्याला विद्याभ्यास शिकवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला काहीच आकलन होत नव्हते. ब्राह्मणाला त्याची खूप चिंता वाटू लागली आणि हळूहळू त्याच्या मनामध्ये मुलामध्ये द्वेष निर्माण होऊ लागला. त्यामुळे अंबिकेला खूप वाईट वाटे. तिने आपल्या पतीला समजावले व मनाला आवर घालण्यास सांगितले. परमेश्वरी इच्छेपुढे कुणाचे काही चालत नाही, पण आपण आपल्या परीने प्रयत्न करावायचा. पुढे त्या ब्राह्मणाने देहावसान झाले. त्यामुळे अंबिका आणखीच दुःखी झाली. दारिद्र्य दुःखापोटी भीक मागून पोट भरण्याची वेळ आली. आजूबाजूचे लोक उघडपणे मुलाची निंदा करू लागले. पुढे त्या मुलाचा जननिंदा असह्य होऊन तो आपल्या आईला म्हणाला, मी तुझा मुलगा असून तुला पोसू शकत नाही. लोक माझी निंदा करतात तेव्हा मी अरण्यात निघून जातो. मुलाचे बोलणे ऐकून अंबिकेला खूप वाईट वाटले. ती आपल्या मुलासह आपला देह गंगार्पण करण्यासाठी निघाली. गंगातीरी गेली असता तिला श्रीपादयंती गंगे स्नान करताना दिसले. तिकडे मुलासह जाऊन त्यांच्या पायी नतमस्तक होऊन
त्यांना आपली सर्व परिस्थिती सांगितली आणि आपण गंगेत प्राणार्पण करीत आहोत असे सांगितले. तसेच आत्महत्या हे पाप आहे, परंतु मला आता सर्व असह्य होत आहे, तरी आपण आम्हाला तारावे अशी तिने श्रीपाद यांना विनंती केली. तेव्हा श्रीपाद यतींनी तिचे सांत्वन केले. त्यांनी तिला शनिवारी प्रदोष असता शिवपूजा करण्यास सांगितले. या पूजेचे महात्म्य तिला पटावे म्हणून पुढील कथा सांगितली. राजा चंद्रसेन व त्यांचा मित्र मणिभद्र यांच्याजवळ शंकराने दिलेला परिसाचा गुण असलेला चिंतामणी होता. राजा महाकालेश्वर मंदिरात शिवार्चन करीत होता. तेथील पूजा पाहून काही गवळ्यांच्या मुलांनी दगड मारून भक्तिभावाने शिवपूजा आरंभली. सायंकाळ झाली तशी सर्व मुले घरी निघून गेली, परंतु एक मुलगा तसाच डोळे मिटून शिव आराधना करीत बसला. रात्र होताच त्या मुलाची माता तिथे आली व सर्व पूजा उधळून देऊन मुलाला मारत घरी घेऊन गेली. मुलगा रडू लागला व त्यातच दुःखा वेगाने बेशुद्ध पडला. त्याच्या भक्तीने शिवशंकर प्रसन्न झाले. त्यांनी मुलाला दर्शन दिले व एक रत्नजडित देवालय तिथे निर्माण केले. त्याला वरदान दिले. त्याच्या सांगण्यावरून त्याच्या आईला क्षमा केली आणि तिच्या वंशात नारायणाचा अवतार होईल असा वर दिला, कारण तिला प्रदोष समयीची पूजा दृष्टीस पडली होती. श्रीपाद यतीने ब्राह्मण स्त्रीला शनी प्रदोषासमयी शंकराची पूजा केल्यास तुझ्या कुळात माझ्यासारखा पुत्र होईल असा आशीर्वाद दिला. त्यांनी तिच्या मुलाच्या मस्तकावर हात ठेवून त्याला महाज्ञानी केले. अंबिका श्रीपाद यतींना म्हणाली, माझ्या पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे मला आपले दर्शन झाले. आपण सांगितल्याप्रमाणे मी आपलीच प्रदोष समयी पूजा करील असा निश्चय केला. त्याचप्रमाणे तिने केले. तिची पूजा सफल झाली आणि तिचा पुत्र महाज्ञानी व वेदशास्त्र संपन्न झाला. सर्वांना तो श्रेष्ठ व पूज्य वाटू लागला. अशा प्रकारे त्या पती पत्नीवर गुरु कृपा झाली. मूळ अध्यायाला आपण सुरुवात करणार आहोत. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 8. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्ण महिमा निरोपेलासी. श्री गुरु राहिले किती दिवसी, वर्तले पुढे काय ते सांग. परिसोनी शिष्याचे वचन, संतोषे सिद्ध्याती गहन. सांगता झाला विस्तारुण, श्रोते तुम्ही अवधारा. गोकर्ण क्षेत्रे श्रीपाद यती, राहिले वर्ष 3 गुप्ती. तेथोनी श्री गर्भगिरी पर्वता येती, लोकानुगृहासी. मासचारी क्रमोणी तेथे, आले निवृत्ती संगमाते. दर्शन द्यावया भक्त लोकाते, पातले तया करोपुरा महाक्षेत्र. कृष्णा गंगा वाहे तीर, महिमा सांगता असे अपार. भूमंडळात दुर्लभ, श्रीपाद राहिले कुरोपुरी. ख्याती झाली भूमीवरी, प्रगट महिमा परंपारी. सांगता विस्तार ऐसे देखा, पुढे अवतार व्हावया गती. सांगे नये काय कचित्ती, श्रीपाद कुरोपुरी असती. कार्याकारण पुढे असे, अवतार व्हावया कारण. सांगेन त्यांचे पूर्वकथन, वेदशास्त्र संपन्न. ब्राह्मण होता तये ग्रामी, त्यांची भार्या होती देखा. नामतीयेचे अंबिका, सुशील चारपती सेवका. महापुण्य सती देखा, तिथे पुत्र होऊन मरती. पूर्वकर्मफळ अर्चिती, अनेक तीर्थवता चारती. तिने केले प्रियसा, ऐसे असता जे होणार गती. पुत्र झाला मंदमती, माता स्नेह करी प्रीती. अपूर्वापणासे म्हणूनी, वर्धता माता पित्या घरी. विप्रामज वाढला ती प्रीती करी, व्रतबंध करता कुळाचारी. वेदाभ्यास करावया, विद्या न येतया कुमरा. मंदमती अज्ञान बहिरा, चिंता वाटे त्या द्विजरा. म्हणे पुत्र मंदमती, अनेक देव आराधुनी. पुत्र लाजलो कष्टुनी, प्राचीन कर्मणा सुटे म्हणूनी. चिंता करी अहोरात्र, पतीसी म्हणे ते नारी. पुत्र नाही आमचे घरी, कष्ट करुणी नाना परी. पोशिले का बाळकासी, विद्या नये वेद त्यासी. वाया मारुणी का कष्टसी, प्राचीन कर्म असे त्यासी. मूर्ख होऊनी उपजावे, वर्तता पुढे तया स्थानी. विप्र पडला समाधानी, देववंशे करुणी. पंचत्व पावला प्रियसा, पुत्रासहित ते नारी. होती ते कुरोपुरी, या वाचून आपले उदर भरी. जीवित्व करी याच परी, विप्रस्त्रियेचा कुमर देखा. विवाह योग्य झाला निका, निंदा करती सकळ लोका. मतिहीन म्हणोनिया, कन्या न देती कोणी त्यासी. समस्त करीती दूषणी, म्हणती काष्टे वाहे का पाणी. उदर भरी येणे विधी, ऐसे कुणी ब्रह्मचारी. दुःख करी नाना परी,
मातेसी म्हणतसे अवसरी प्राण त्याजीन आपला निंदा करीती सकळ मज असोनी देह कवण काज पोसू न शके माते तुझ जाईन रण्यवासासी हे कोणी पुत्राचे वचन माता करी अति गहन चिंतन शोक करी अति गहन विलापी ते नारी माता सुत दुःख करीत गेली गंगा प्रवाहात तेथे देखिले जगद्वरित श्रीपाद येती स्थान करिता जाऊनी दोघे लागती चरणी विनविती कर जोडुनी वासना असे आमुचे मणी प्राण त्या जावा गंगेत निरोप द्यावा जी आम्हासी सदगती वावया कारणासी आत्महत्या महादोषी म्हणून विनवितो कृपा सिंधू ऐकोणी विप्रस्त्रियेचे वचन पुसती श्रीपाद कृपा करुण काय संकटी तुमचे म्हण त्याजिवे प्राण कवण्या गुणे विपस्त्री ते वेळा सांगती झाली दुःखा सकळा म्हणे स्वामी भक्त वत्सला तारावे आम्हा बाळकासी पुत्रा विने कष्टले बारी अनेक तीर्थे पादचारी केली व्रते पूजा जरी सकळ ही देव आराधिले व्रते उपास सांगू किती करीते झाले अपरिमिती झाला पुत्र हा दुर्मती निंदा करती सकळ जन वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण त्याचे पोटी जन्मला हाईन मंदमती दुरात्मा कृपा करी का श्रीपाद येती जन्मोजन्मी सिगती पुत्र न व्हावा मंदमती ऐसा प्रकार सांग मज कृपा सागर दैन्यहरण म्हणून धरले तुझे चरण शरणागता करावया लक्षण आलासे स्वामी कृपा सिंधू जन्मोनिया संसारी कष्ट केले नानापरी न देखीचे शोक्य कुमारी व्याले पुत्र न राहती वाचवणिया हा एक सुत शेळीच्या गळा स्तन लोंबत वृत्ता जन्म झाला म्हणत विनवितीचे श्री गुरु देवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्यमान पुत्र पावणे जैसा तो पूज्य जगत्रयासी सकळ लोक जासी वंदिती ऐसा पुत्र होणार गती उपाय सांगा श्री गुरु येती म्हणून चरणी लागली त्याचे निमाते उद्धार गती नवे मागुती पुनरावृत्ती पितरा सकळा स्वर्ग प्राप्ती लादेसे निरुपावे वासना असे माझ्या मणी पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी बाळपणीच पाहिन नयनी पूज्यमान समस्तासी श्रीपाद ऐकोणी तिचे वचन सांगती भक्ती कृपा करुण करी हो ईश्वर आराधन पुत्र होईल श्रीयैसा गोळीनेचे घरी देखा कृष्ण उपचला तो कारणिका व्रत केले गोळणी एका ईश्वरांची आराधना तेचा आराधी तू ईश्वर पुत्र पावसी हा निर्धार तुझ्या मणी आशा फार लादलची म्हणती श्रीपाद येती विपस्त्री म्हणे त्यावेळी व्रत कसे केले ते गवळी केसा पूजले चंद्रमोळी विस्तारावे मज प्रती तेसेच व्रत करीना आपण म्हणून लागतसे चरणा कृपामूर्ती श्री गुरुराणा सांगता झाला ते वेळी म्हणती श्रीपाद तियसी ईश्वर पूजी ओ तू प्रदोषी मंदवारी विशेषी पूजा करी भक्तीने पूजा करी जे गवळणी विस्तार असे स्कंद पुराणी सांगीन कथा एक सगुणी म्हणती श्री गुरु तियसी ऐकून श्री गुरुचे वचना संतोषली विप्रागणा जाऊनी लागे श्री गुरु चरणा विनवितसे ते वेळी विपस्त्री म्हणे स्वामियासी अभिनव माते निरुपिलेसी देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्णैसा श्री गुरु सांगती तियेसी सांगेन एक चित्तेसी उजनी नामन करीसी झाले विचित्र परियेसा तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ त्यांचा सखा से प्राण मणिभद्र म्हणून परियेसा सदा ईश्वर भक्ती करी नाना परी पूजा पारी भोळा देव प्रसन्न करी दितला चिंतामणी एक कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे महासुरस कंठी घाली सदा हर्ष तया मणिभद्रसेन सख्यासी तया मण्याचे लक्षण स्वर्ण होती लोहपाशान तेज फाके त्या ज्यावरी जाण कणक होय परियेसा जे जे चिंतित मानसी ते ते पावे स्मरणेसी ऐशे ख्याती मानिकासी समस्त राधे कांक्षा करीती इष्टत्वे मागती कित्येक मागो पाठविते मानिक बलात्कार घ्यावया देख राजे वांचिती परियेसा म्हणती क्रय करुणी देखा मानिक द्यावे आपण ऐका जरी न देसी स्वाभाविका युद्धा लागी येऊ म्हणती राजे समस्त मिळवणी वातले नगरा त्या उजणी वपार सैन्य मिळवणी चोणी वेष्टले तया नगरासी ते दिनी शनिवार त्रयोदशी राजा वैसला पूजेसी शंका न धरी मानसी एक चित्ते पूजितसे
महाकाळेश्वर लिंगासी पूजा करी राजा हर्षी गवळणी कुमरे पाहावयासी आली तया शिवालया पूजा पाहुणी शिवाची मुले म्हणती गवळणीची खेळू चला आपण ऐसीची लिंग करुणी पूजू आता म्हणून विनोदे करुणिया आली आपले गृह सानिध्यानी एकवटोनी पाषाणी कल्पिले ते शिवालय पाषाण एक करुणी लिंग पूजा करती बाळके चांग नाना परीची पत्रे साडंग कल्पिती ते पूजेसी गोपिका स्त्रिया येऊनी पुत्रांतेने ती बोलावणी भोजन करावे म्हणून त्यातील एक गोपीसुत न जाय भुवनालिंग सोडून त्यांची माता जवळ येऊन मारी आपले पुत्रासी कोपे करून ते गवळणी मोडी पूजा खेळांगणी पाषाण दुरी टाकुणी गेली आपले मंदिरासी पूजा मुडिता बाळक प्रलाप करीतसे तो अनेक मूर्छा येऊनी शनेक पडिला भूमी अवधारा लय लावणी लिंगस्थानी प्राण तेजू पाही निर्वाणी प्रसन्न झाला तो शूलपाणी तया गोपी सुताला बाळके विनविले ईश्वरासी कोपण करावा मातेसी पूजा मोडिली प्रदोषी क्षमा करणे म्हणत असे प्रसन्न होऊनी गिरिजापती गेले लिंगालय गुप्ती लिंग राहिले रत्नखचिती गोळी आगरी तयाच परी कोटी सूर्यांचा प्रकाश शिवालय दिसे अतिसुरस लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकरा आले होते परराष्ट्र राजे विस्मय करती महासोजे द्वेष सांडुनी बोलती ओजे भेटो म्हणती रायासी पाहो पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित राजा असेल पुण्यवंत ऐसियासी काय विरोध म्हणून पाठविती सेवकासी भेटू म्हणती प्रीतीसी राजा बोलावी तयासी आपले गृही नगरात इतके होता ते अवसरी राजा पसितो प्रीती करी रात्री असता अंधकारी उदय झाला केवी सूर्य राजे चंद्रसेना सहित पाहवया येती कौतुकार्थ दिसे विचित्र रत्नखचित शिवालय अनुपम्य तेनेची परी गोळ्याचे सदन विराजमान अति गहन पुसता झाला राजा आपण तया गोळ्या कुमारकासी सांगितला सर्व वृत्तांत संतोष करती राजे समस्त गोळ्या राजा तो होई म्हणत देती नाना देश संपदा निघोणी गेली राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ शनी प्रदोष पूजा फळ बयकेचे तयानरा गोळी कुमर जाय घरा मातेसी सांगे सविस्तरा येई नपडे तुझ्या उदरा नारायण अवतरुणी ऐसा ईश्वर दिदलावर संशय नदरी निर्धार प्रसन्न झाला कर्पूर गौर देखिली पूजा प्रदोषीची मोडिली सी प्रदोष पूजा म्हणून म्या मागितले त्या शूलपाणी क्षमा करुणी घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेसी ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजा ऐसे फळ श्रीपाद सांगते ते विळा तया विप्र स्त्रियसी तुझे मणी असेल जरी होईल पुत्र मजसरी संशय सांडुनी निर्धारी शनी प्रदोषी पूजी शंभू ऐसे म्हणून श्रीपाद रावो चक्रवर्ती बोळा देवो विप्रस्त्रियेचा पाहुणे भावो प्रसन्न होत तयावेळी बोलावणी तिचे कुमारकासी हस्त ठेवितो मस्तकेसी ज्ञान झाले तत्काळेसी त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ विस्मय करोनी विप्रविनता मणेश्वर हा निश्चित कार्याकारण अवतार होत आला नरदेह धृणी मनेश्वर तुझी होसी पूजा करीन मी तुझ प्रदोषी मित्या नव्हे तुझी वाक्यासी पुत्र व्हावा तुझैसा ऐसा निश्चय करुणी पूजा करी ती नित्य उणी प्रदोष पूजा ती गहणी करी श्रीपाद रायासी पुत्र झाला तिचा महाज्ञानी वेदशास्त्र संपन्न पुत्र झाला ती गहणी सर्वाहुनी अधिकता विवाह झाला मग तयासी पुत्र पौत्री नांदे हर्षी श्री गुरु कृपा होय जासी ऐसे होय अवधारा नामधारक सांगे भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी परी ऐसा समस्त भक्त हर्षी मने सरस्वती गंगाधरू इति श्री गुरु चरित्रामृत परम कल्पातरू श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामक धारक संवादे शनी प्रदोष व्रत महात्म्य कथम नामोष्टोध्यायम् श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 91. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त असे लिहा. धन्यवाद. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, सपोर्ट करा.